तसा आजचा विषय आहे मुंबईची लाईफलाईन. तर हा आपल्या मला वाटतं मुंबईच्या जनतेचा सगळ्यांचाच हा एक जवळचा विषय आहे, मुंबईची लाईफलाईन. नमस्कार साहेब, संदीप राऊत. तर त्या लाईफलाईनबद्दल आज कवी जो आहे तो त्याचं मनोगत व्यक्त करतोय आणि लेखिका जी आहे ती त्या लाईफलाईनचं मनोगत व्यक्त करणार आहे. तर दोन्ही हे एकमेकांसमोर, म्हणजे जसे काय प्रत्येकाला चान्स दिलाय की बाबा एक पॅसेंजर आहे ट्रेनचा, तो येऊन त्याचं मनोगत व्यक्त कर आणि नंतर मग ट्रेन स्वतः बोलणार आहे काय तिला वाटतं. तर सादर करतो पहिली कविता, कवी मंगेश राऊत यांची. मी रोज लोकलसाठी पळतो, मी रोज लोकलसाठी पळतो. सकाळच्या शांततेत, लोकलच्या गर्दीत शांत उभं राहून बाहेरचं जग पळताना क्षणभर सुखी असल्याचं स्वतःला भासवतो. मी रोज लोकलसाठी पळतो, सकाळच्या शांततेत, लोकलच्या गर्दीत शांत उभे राहून बाहेरचं जग पळताना क्षणभर सुखी असल्याचं स्वतःला भासवतो. लोकलचा टाइम मी काटेकोरपणे पाळतो, लोकलचा टाइम मी काटेकोरपणे पाळतो. ती उशिरा आली तरी मेंढरासारखा गर्दीत घुसतो, रोजचे चेहरे नव्याने पाहतो. लोकलचा टाइम मी काटेकोरपणे पाळतो, ती उशिरा आली तरी मेंढरासारखा गर्दीत घुसतो आणि रोजचे चेहरे नव्याने पाहतो. गर्दीत आत घुसताना जीवाच्या आकांताने प्रतिकार करतो, गर्दीत आत घुसताना जीवाच्या आकांताने प्रतिकार करतो. त्यांच्याच खांद्यावर हात ठेवून शेवटी राजकारण्यांना शिव्या हाणतो. गर्दीत आत घुसताना जीवाच्या आकांताने प्रतिकार करतो आणि त्यांच्याच खांद्यावर हात ठेवून शेवटी राजकारण्यांना शिव्या हाणतो. लोकलला लाईफलाईन मानतो, लोकलला लाईफलाईन मानतो. बॉम्बस्फोट झाले तरी दुसऱ्या दिवशी मात्र वेळेवर हजर राहतो. लोकलला लाईफलाईन मानतो, बॉम्बस्फोट झाले तरी दुसऱ्या दिवशी वेळेवर हजर राहतो. त्या दिवसापुरती तरी शूरपणाची बिरुदावली अभिमानाने मिरवतो. लोकलला लाईफलाईन मानतो, बॉम्बस्फोट झाले तरी दुसऱ्या दिवशी वेळेवर हजर राहतो आणि त्या दिवसापुरती तरी शूरपणाची बिरुदावली अभिमानाने मिरवतो. पण आता गर्दीत जीव घुसमटतोय, आता गर्दीत जीव घुसमटतोय. संध्याकाळी घरी असू की नाही याचीच शंका वाटते. पण आता गर्दीत जीव घुसमटतोय, संध्याकाळी घरी असू की नाही याची शंका वाटते. पण हे मी मूकपणे स्वीकारले. आता गर्दीत जीव घुसमटतोय, संध्याकाळी घरी असू की नाही याची शंका वाटते. पण हे मी मूकपणे स्वीकारलंय, कारण मी रोज लोकलसाठी पळतोय, मी रोज लोकलसाठी पळतोय. कवी मंगेश राऊत यांची ही लोकलवरची कविता, छान कविता होती. रादर त्यांची ही कविता माझ्याकडे बऱ्याच दिवसांपूर्वी आलेली, पण त्याला साजेशी कथा मला सापडत नव्हती. कारण माझा शक्यतो प्रयास असतो की कथा आणि कविता एकमेकांच्या विषयांमधल्या असाव्यात. आणि जरी दुसरा कुठचा विषय माझ्याकडे कथेला असला असता तरी कविता अशी डायरेक्ट ऑफ ट्रॅक म्हणून मला ते नको होतं. आणि अचानक काल मी एका एक दोन चांगल्या ग्रुपचा मेंबर आहे व्हॉट्सअपला. त्यात एक पुस्तकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या ज्या ॲडमिन आहेत सुप्रिया म्हात्रे. तर त्यांची एक कथा त्या ग्रुपवर आली आणि ती मी वाचली आणि
पटकन ही मंगेशराव त्यांची कविता सुद्धा डोळ्यासमोर आली आणि म्हटलं विचार केला की म्हटलं हीच कथा आणि कविता एकत्र सादर करू. लगेच सुप्रियाताईंना संपर्क केला आणि त्यांची परवानगी घेतली ही कथा वाचायला. आणि त्यांनी सुद्धा काही मागे पुढे न बघता सरळ सांगितलं वाचा. तर ही कथा आता मी तुमच्यासमोर वाचतोय. मुंबईची लाईफलाईन. लेखिका आहेत सुप्रिया घरात म्हात्रे. ऐका. अरे कंटाळले रे मी एका ठिकाणी उभी राहून राहून. सवय नाहीये रे मला अशी एकाच ठिकाणी थांबून राहायची. एका ठिकाणाहून निघाले की मजल दर मजल करत माझ्या शेवटच्या स्टेशनात पोहोचेपर्यंत मला धीरच नसायचा कधी. प्रत्येक स्टेशनला एक नवीन कहाणी माझी वाट बघत असायची आणि मी त्या कहाणीची. कधी प्रियकराच्या किंवा प्रेयसीच्या ओढीने प्रवास करणारे प्रेमी युगुल दिसायचे, तर कधी एखाद्या पहिलीटकरणीची काळजी घेत घेत मी तिला सोडायचे. कधी एखाद्या भाजीवालीचा भार हलकेच उतरवायचे. कधी कोळणीची टोपली दिसली की नाकं मुरडणाऱ्यांना टाळून मी तिला जवळ करायचे. आज मला खूपच आठवण येते या सगळ्यांची. किती मजा यायची सकाळ संध्याकाळ सगळ्यांच्या गप्पा ऐकताना. नवीन लग्न झालेल्या मुला मुलींचे अनुभव, सासवा सुनांच्या कागाया, कंपनीतले राजकारण ऐकत राहायचे मी सतत तासन तास. आणि ऑफिसात काम करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना जेव्हा माझ्या कुशीत शिरल्यावर आराम वाटायचा ना, तेव्हा खरा आनंद तर मलाच व्हायचा. माझ्याबरोबर प्रवास करता करता माझी सगळ्यांशी चांगली ओळखही व्हायची बरं का. मग ते एकमेकांना विचारताना मी ऐकायचे की हा उद्या 9:02 ना, हा किंवा संध्याकाळच्या 5:40 भेटू. हा नक्की नक्की. अरे हे सगळं नक्की, पण ही 9:02 आणि 5:40 मी असते हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. मी मग त्यावेळेला त्यांची वाट बघत असायची. सवय झाली आहे मला या सगळ्यांची आता. मलाही नाही करमत त्यांच्याशिवाय. खूप कंटाळा आलाय. किती दिवस बघितलं नाहीये कुणाला. मला माहिती आहे त्यांनाही नक्कीच करमत नसेल माझ्याशिवाय. त्यांचं माझ्यावरचं प्रेम माहिती आहे ना मला. पाडव्याला दसऱ्याला सजवतात मला सगळे, होळीला रंगवतात, अहो दहीहंडी फोडतात, एक ना अनेक प्रकारे मला आनंद देतात. लाईफलाईन म्हणतात मला मुंबईची. अरे का नाही म्हणणार. त्यांच्या लाईफच्या सगळ्या सुखदुःखात मी तर असतेच त्यांच्यासोबत. कधी एखाद्या मित्रमैत्रिणीचं सांत्वन करताना एखादा अश्रू माझ्याही डोळ्यातून वाहतो की. अनेकदा सांगूनही न ऐकता माझ्या समोरून धावत जातात आणि मग लागतो माझा धक्का. हकनाक जीवानिशी जातात तेव्हा मला जे दुःख होतं ते शब्दात व्यक्त होणं शक्य नाही. काही तरुण मुलं माझं न ऐकता दाराच्या बाहेर येऊन वाऱ्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत जीव गमावून बसतात. तेव्हा मला कसं वाटत असेल. मला सगळे आवडतात आणि सगळे हवे आहेत. म्हणूनच प्लीज काळजी घ्या ना. प्रवासाच्या दरम्यान कधीतरी भांड्याला भांडं लागतंच आणि अर्ध्या 1 तासाच्या प्रवासात इतरांची छान करमणूक होते. नेमका कोणी धक्का मारला की चुकून लागला ते मात्र मला दिसत असतं, पण मी मुद्दामूनच दुर्लक्ष करते. मला देखील मजा वाटत असतेच की, तेवढाच टाइमपास. नाहीतरी दिवसभराच्या दगदगीने दमलेले जीव असतात हे सगळे. असं जरासं भांडून मोकळे झाले तर आपापल्या घरी जाऊन मस्त शांत होतील असंही वाटतं मला. कधी कधी मात्र आयुष्याला कंटाळलेले काही जण माझ्या समोरच येऊन उभे ठाकतात. मग मात्र मी खूप घाबरते, ओरडते, अरे नका करू असं, वाचव स्वतःला, जीवन सुंदर आहे तुझं. घरी मुलं बाळ वाट बघत असतील आणि नसतील बघत तरी तुझ्यासाठी जग की रे. कधीतरी माझा प्रयत्न सफलही होतो. मरणाच्या दारात येऊन परत जातात ती, पण काही जण नाही ऐकत. मी अगदीच केविलवाणी होऊन बघते आणि तरीही धावतच राहते जीवाच्या आकांताने. कधी चोरामाऱ्या होतात माझ्या समोर. माझ्या कष्टकरी मित्रांचे पैसे पगाराच्या पहिल्याच दिवशी चोरीला जातात. त्यांना झालेले दुःख बघून अगदी मनात कालवा कालव होते. पण काय करणार मी काय करणार. वाईट तरी वाटून घेऊन
वाईट वाटून घेण्यापलीकडे. कधी शाळा कॉलेजच्या वेळेत माझी तरुण मित्रमंडळी येतात मला भेटायला. या तरुणाईच्या वेगवेगळ्या गुजगोष्टी चाललेल्या असतात ना, त्या मी लपून लपून ऐकत असते. मस्तच वाटतं मला, अगदी त्यांच्यातलंच एक झाल्यासारखं. कधी एखाद्या विशेष शाळेत जाणारी विशेष मुलं चढतात आईबरोबर. माझ्यासह सगळीजणं त्यांच्याकडे बघत असतात. बऱ्याच जणांच्या डोळ्यात सहानुभूती दिसते, पण माझ्या डोळ्यात मात्र कौतुक असते. एका वेगळ्याच नजरेतून ती मुलं जगाकडे बघत असतात हे मला कळत असतं. आणि त्यांना सांभाळणाऱ्या त्यांच्या आया तर धन्यच वाटतात मला. म्हणतात ना, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. या सगळ्यात कधीतरी एखाद्या दहशतवाद्यांची नजर माझ्यावर पडते. माझ्या लेकरांना, मित्रांना माझ्यासहच उद्ध्वस्त करून जाते. पण तरी 1-2 दिवसात माझी बाकीची लेकरं परत तेवढ्याच विश्वासाने प्रवासाला लागतात. कधी एखादा वाईट स्पर्श तर, आणि कधीतरी एखादी वाईट नजर मलाही दिसते आणि त्रासावून जाते. आणखी एक, माझ्यासोबत भरपूर खायला प्यायला माझी काहीच हरकत नाही, पण खाऊन झाल्यावर सगळा कचरा माझ्याचकडे काय टाकून देतात हे मात्र मला कळलंच नाही. काय बोलायचं, जाऊ दे. किती समजवायचं यांना. गाडगे महाराजांपासून महात्मा गांधींपासून कितीतरी जण शिकवतायत स्वच्छता, पण या निर्ढावलेल्या मनापर्यंत पोचले का ते? तुम्ही जसे माझ्या बरोबरच प्रवास करताना, तशीच आणखी काही जण माझ्या बरोबरच्या प्रवासावरच अवलंबून असतात. नाही, बाकी काही म्हणा त्यांची, पण आता दयाच येते. माझ्यासोबत प्रवास करून छोट्या छोट्या वस्तू विकून थोडेसे पैसे कमवतात. रोज कमवतात आणि रोज खातात. आता मी थांबले म्हणजे तेही थांबलेच असतील. काय खात असतील बिचारे काय माहित. आणि दुसरे ते गाणी म्हणत म्हणत येतात, ते आठवत आहेत ना तुम्हाला? ते सुद्धा काय करत असतील आता. कोण ऐकत असेल त्यांचे सूर आता? त्या सगळ्यांची सुद्धा आठवण येते मला. असो, हा कोरोना का काय आलाय ना, तेव्हापासून माझी आणि माझ्या मित्रमैत्रिणींची, माझ्या लेकरांची खूप ताटातूट झाली आहे. मला लवकरात लवकर सगळ्यांना भेटायचंय, पण तरी तो कोरोना गेल्याशिवाय बाहेर पडू नका बरं. हा, नाही, मी थांबलेच आहे तुमची वाट बघत आणि तुमची आठवण काढत इथेच थांबेन, तुम्ही सुखरूप येईपर्यंत. तुमच्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा आहे तरी कोण? काय, हो ना? तर काळजी घ्या. भेटू लवकरच. तुमचीच मुंबईची लाईफलाईन, म्हणजेच मुंबई लोकल, सुप्रिया म्हात्रे. तर ही छानसं एक रेल्वेचं मनोगत सुप्रियाताईंनी मांडलंय, ते मला तुमच्यासमोर सादर करायला मिळालं आज. सर्वप्रथम आधी कवी मंगेश राऊत आणि लेखिका सुप्रियाताई म्हात्रे या दोघांचे मनपूर्वक आभार की त्यांनी त्यांचं साहित्य मला तुमच्यासमोर सादर करायची परवानगी दिली.